हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ना इथं मी गवार लावलेली आहे, थोडासा भुईमुग लावलेला आहे, त्याला पाणी सोडले. तुम्हाला मी दाखवते मी गवार कशी आलेली आहे. गवारीला थोडी थोडी फुलं यायला लागलेली आहे, तर दाखवते मी तुम्हाला. त्याला पाणी देते, उद्या पुन्हा पाणी भरायचं आहे आम्हाला. तर चला. तर हे बघा इथं मी फ्लावर, कोबी, गवार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, पुन्हा भेंडी, टोमॅटो, थोडा थोडा पालेभाज्या लावलेला आहे उन्हाळ्यासाठी. आणि त्याला आज मी पाणी पण दिले. पाणी दिल्यावर बघा कसं छान टवटवीत झाले, सगळं दिसायला पण किती छान दिसतं. थोडी मी कांद्याची पात निवडून आणली उद्या भाजी करण्यासाठी. तर ती आता इथं निसून वगैरे चिरून वगैरे ठेवते. तर गाजराचा हलवा बनवायचा होता आम्हाला. तर शर्वरीने गाजरे किसायला घेतली, स्वच्छ धुवून पहिली घेतली आणि टी व्ही पुढे येऊन बसली. टी व्ही बघता बघता तिचं गाजरं किसायचं काम चालू आहे. तर ही बघा घरोघरी मातीच्या चुली मालिका चालू आहे. तुम्ही पण पाहता का घरोघरी मातीच्या चुली मालिका? आम्ही तर बघतो बाबा. तर हे बघा इथं भरपूर सारं असं तूप मी कढईमध्ये टाकलेलं आहे. भरपूर तूप घ्यायचं. हे मी अंदाजेच तूप घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये किसलेलं गाजर टाकायचं आणि छान मस्त तुपामध्ये परतून घ्यायचं. फक्त तुपामध्ये परतल्यामुळं ना गाजराचा कलर खूप छान येतो, लालसर कलर येतो त्याला. आता ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर टाकायची. आणि हे मी एकदम सिंपल असा गाजरचा हलवा केलेला आहे. ह्याच्यामध्ये ना मी विलायची पावडर, खवा वगैरे कुठली क्रीम काहीच ॲड केलेलं नाही. फक्त गाजर, साखर आणि दूध एवढंच टाकून केलेलं आहे. इतका छान गाजराचा हलवा झालेला होता ना हा. झाकून ठेवते. साखर टाकल्याच्यानंतर हे बघा पाणी कसं सुटले आणि कलर किती छान आला बघा. आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकून घेते आणि दूध टाकून थोडंसं मिक्स करून पुन्हा झाकण ठेवते आणि चांगलं शिजू द्यायचं. आणि एकदम सिंपल जेवढं आपण करू ना तेवढी त्याची टेस्ट खूप छान येते. दुसरं काही ॲड करत बसलो ना का ते चव बिघडून जाते, त्याची जी मूळची चव असते ती येत नाही. तर आता इथं माझा स्वयंपाक होता मी मध्ये मध्ये भांडी पण घासून टाकली, म्हणजे जेवण झाल्यानंतर आपल्याला जास्त भांडी पडत नाही घासायला आणि कंटाळा पण येत नाही. तर प्लीज माझ्या व्हिडिओला मला सपोर्ट करा. थँक्यू.